नमस्कार मित्रांनो. बघा, आज आमच्याकडे ना खूप पाहुणे वगैरे आले होते आणि आम्ही सुद्धा बाहेर गेलो होतो थोडंसं. म्हणून आज सकाळचं जेवण काही जमलंच नाही, तर डायरेक्ट दुपारीच जेवण करतोय. चला बघूया दुपारच्या जेवणात आम्ही काय बनवलं. हे बघा, इथे गरमागरम भाकरी बनताय. कसल्या बाजरीच्या भाकरी बनवते का? बाजरीच्या भाकरी बनवते आणि इथे पिठलं बनवते गरमागरम. पिठलं ताऊ, तुला माहिती का पिठल्याबद्दल जुने लोक काय म्हणायचे? पिठलं खाल्लं की डोकं उठलंच, अशा म्हणी सुद्धा माहिती. पहिले लोक म्हणायचे हमेशा पिठलं आणि डोकं उठलं. ह्या बघा, गरमागरम बाजरीच्या भाकरी बनवणं चालू आहे. आणि ही बघा, वा किती सुंदर बाजरीची भाकर बनवली ताऊ. ताऊबाई आमचं सगळं शिकलेली बरं. आणि गरमागरम पिठल्याबरोबर आहे ना, बाजरीची भाकर खाण्याची मजा खरंच काहीतरी वेगळीच असते. आज खरंच थोडंसं लेट झालं, सकाळी नाश्ता वगैरे काही आम्ही बनवला नाही. थोडेसे कामं पण होते आणि त्याच्यामुळे व्हिडिओ बी बनवायला लेट झाला. डायरेक्ट दुपारचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. आणि इथे बघा, आमच्या भाऊचा अभ्यास चाललेला आहे, कारण त्याचं कॉलेज 2 दिवसात उघडतंय ना, मग पेंडिंग जो अभ्यास येतो तो पूर्ण करतोय. आणि आज असं बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे. आज ऊन पण खूप छान पडलेलं आहे. मस्त वाटतंय आजचं वातावरण बाहेरचं.